आणि बांधणी वगैरे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत दिलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला खरं तर 7 वर्षात होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो, तहात कधी कधी हरतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो. असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाच्या आयुष्यात. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाऊ का तिकडे जा, थोडासा चुकला का अपघात होतो. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याला पटन असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं. त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला काही फार महत्त्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काय बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्या मनगटाला जे बंधन बांधलं ते बंधन, त्या बंधनासाठी बच्चू कडू मरायला सुद्धा तयार राहील हे तुम्हाला सांगतो आहे. काही काळ कमी जास्त होऊ शकते मान्य आहे, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पठ्ठे झालो आहोत. त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी ही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही. आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण हेच घेऊनच येऊ. नाही हेच भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे, तो सगळ्या पार्टीत आहे, गटातटात आहे. आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आवश्यक दुःख आहे. तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोजदादांनी आज विचार केला का मी जरी एका मराठ्यासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे, एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या. त्यांचे आभार मानतो. मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे. उद्याचं आंदोलन रेल्वे आहे, ते कुठं करायचं काय करायचं ते मीटिंग नंतर आहे. आपण लगेच, कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत. आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. धन्यवाद. जय हिंद. आजच्या या आंदोलनासाठी मनोजदादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने, विशेषतः बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांतजी तुपकर आहेत, मंचावर जानकर साहेब आहेत, माझ्याबरोबर जे सीपीआयचे नेते आहेत, सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवण्यासाठी. इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे, शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे, हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. ही एकजूट आता वाढते आहे
सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।